नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण मनातले मराठी वाक्याला इंग्लिशमध्ये कसं करायचं हे पाहिलं. वाक्य मोठी मोठी होती पण ती अगदी सोपी होती. आताच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असा कॉन्सेप्ट सांगणार आहे ज्याचा इंग्लिशमध्ये फार कॉमन यूज होतो, म्हणजे अगदी वारंवार वापरला जातो. त्या कॉन्सेप्टला वी फॉरवर्ड म्हणतो हवा गेलेला ऍक्शन वर्ड. ते का म्हणतो हे तुम्हाला सांगतो. हवा गेलेला ऍक्शन वर्ड म्हणजे असा शब्द जो दिसायला प्रथमदर्शनी ऍक्शन वर्ड वाटतो खरा, पण तो ऍक्शन वर्डची भूमिका बजावत नाही. ऍक्शन वर्डची भूमिका बजावणं म्हणजे काय? ऍक्शन वर्डचा एक रोल आहे, तो म्हणजे वाक्याचा काळ ठरवणं. जर ऍक्शन वर्ड सारखा दिसणारा शब्द असेल वाक्यात, पण तो जर वाक्याचा काळ ठरवू शकत नसेल, तर तो झाला हवा गेलेला ऍक्शन वर्ड. तो कसा ओळखायचा? मराठीतलंच आपण बघूया. इंग्लिश काय कधी ना कधी ते येईलच. मराठीत कसं ओळखायचं ते बघूया. एक ऍक्शन वर्ड घेतो, खातो. आता खातो शब्द आहे ना, खातो, खाल्ले, खाणार, ही तीनच रूप आहेत जी व्हॅलिड ऍक्शन वर्डची रूप आहेत. पण जेव्हा आपण मराठी बोलतो तेव्हा आपण खाणे या शब्दाचे किती अनेक रूप वापरतो. उदाहरणार्थ खायला, खाऊन, खाल्ल्याने, हे असे खाणे या शब्दाचे किती रूप आहेत ना. कोणती रूप सोडून? खातो, खाल्ले आणि खाणार, ही तीन रूप सोडली की येणारी अनेक रूप, जशी आपण मराठीत आपण जसा प्रयोग करू तसा, ही जर रूप आली तुमच्या मराठी वाक्यात, तर एवढं समजायचं हा इंग्लिश मध्ये हवा गेलेला ऍक्शन वर्ड आहे. इंग्लिश मधला हवा गेलेला ऍक्शन वर्ड म्हणजे काय माहितीये? ऍक्शन वर्डच्या अगोदर TO2 लावणे. मराठीतला शब्द खाऊन, खाल्ल्याने, खायला असा असेल, तर इंग्लिश मध्ये जेव्हा तुम्ही बनवील तेव्हा तो टू नंतर ऍक्शन वर्ड येणार. वाक्याने सुरुवात करूया. 3 उदाहरणं घेऊया आणि आशा करतो की या 3 उदाहरणाच्या मदतीने हा कॉन्सेप्ट तुम्हाला क्लिअर होईल. बाय द वे, या कॉन्सेप्टला इंग्लिशमध्ये इन्फिनिटिव्ह म्हणतात, पण आपण इन्फिनिटिव्ह काय म्हणायचं नाही, आपण म्हणायचं हवा गेलेला ऍक्शन वर्ड. शिक्षक असाल तर पोरांना सांगा, मजा येते त्यांना. हवा गेलेला ऍक्शन वर्ड म्हणजे आई आठवणे. आई आठवणे म्हणजे आईला, म्हणून खाईला, म्हणून तो हवा गेलेला ऍक्शन वर्ड. वाक्य आहे, पुढल्या शनिवारी तिने उरी सिनेमा बघायला तिच्या वर्गातल्या सगळ्या मुलांना नेण्याचे ठरविले आहे. क्रिकेटर. स्टेप 1, क्रिया ओळखणे. या शब्दात क्रियासारखे दिसणारे कोणकोणते शब्द आहेत? एक सांगू, माझी मराठी आहे जी ना खूपच चांगली आहे, ती त्रास देत नाही. वाक्यात कितीही क्रिया दर्शवणारे शब्द असू दे, जो सच्चा क्रिया आहे ना, तो वाक्याच्या शेवटी आहे. वाक्याच्या शेवटी काय आलंय? आहे, पण क्रिया आहे ना, मग आहेचा आधीचा शब्द पण घेऊन टाका. ठरविले आहे, त्याला अंडरलाईन करायचं आणि मग काय करायचं? 2 नंबर द्यायचा. आता नीट बघा तुमच्या वाक्याकडे. ठरविले आहे हा खरा ऍक्शन वर्ड आहे. फर्जी ऍक्शन वर्ड आहेत का हवा गेलेले? बघा, ऍक्शन दर्शवणारे शब्द पण ज्यांची हवा गेली आहे. नीट बघा, नीट बघा. नेण्याचे दिसतंय. नेणे म्हणजे टेक ना, म्हणजे हा खरा ऍक्शन वर्ड आहे, पण तो इथे नेण्याचे करून टाकलाय, म्हणजे हा झाला माझा हवा गेलेला ऍक्शन वर्ड. अजून कुठला शब्द दिसतोय का? बघायला. बघणे म्हणजे सी आहे. बघायला, आईला आली, आईला लावले, म्हणून हा पण झाला माझा हवा गेलेला ऍक्शन वर्ड. त्याला पण आपण लक्षात ठेवलंय. बघायला म्हणजे हवा गेलेला ऍक्शन वर्ड. आता उरलेल्या स्टेप सेम. क्रिया ओळखली. क्रिया काय आहे? ठरविले आहे. क्रियेचा काय ओळखा? ल आहे. ल आहे म्हणजे टेबल बघायचं पटकन. ल आहे म्हणजे लक्षात पटकन आलं पाहिजे. प्रेझेंट परफेक्ट. काळ ओळखलेल्या क्रियेला प्रश्न विचारायचा, कोणी ठरविले आहे? तिने. अंडरलाईन करा तिनेला आणि त्याला नंबर द्या 1. आता माझी जी इंग्लिश बनेल ना, त्याच्यात हा 1 आणि हा 2. योग्य काळात सहमती होऊन देत तुम्ही बनवलेलं इंग्लिश वाक्य समोरच्याला समजलंच पाहिजे. पुढे काही पण गडबड होऊन दे, आपण गडबड करूया नको, आपण नीटच सोडूया. 1 आणि 2 झालं. आता उरलेले शब्द. उरी सिनेमा बघितला असेलच, फारच सुंदर सिनेमा. बॉक्स मध्ये टाका. बघायला हवा गेलेला ऍक्शन वर्ड आहे ना, हे हवा गेलेल्यांना वेगळ्या बॉक्स मध्ये टाकायचं. तिच्या वर्गातील सगळ्या मुलांना एका बॉक्स मध्ये टाकलं तरी चालेल, पण वेगळ्या बॉक्स मध्ये टाका. जर च्या आलं असतं तर आपण सगळ्यांना गर्दी करतो, इथे गरज नाही. तिच्या वर्गातील बॉक्स सगळ्या मुलांना
बॉक्स नेण्याचे बॉक्स ठरविले आहे तर लिहिलंच आहे. आता उलट जायचं. ठरविले आहे 2 आहे. नेण्याचे. नंबर 3 सगळ्या मुलांना. नंबर 4 तिच्या वर्गातल्या. नंबर 5 बघायला. नंबर 6 पुरी सिनेमा. नंबर 7. आता 1 पासून 7 पर्यंत 1 2 3 4 5 6 7 लावून टाका. 1 आहे तिने. शी ठरविले आहे. हॅज डिसाइडेड. नेण्याचे टू टेक सगळ्या मुलांना. ऑल द किड्स तिच्या वर्गातील. फ्रॉम हर क्लास बघायला. टू सी किंवा टू वॉच पुरी सिनेमा. झालं. अरे पण एक शब्द राहिलाय पुढल्या शनिवारी. उरलाय ना त्याला पुढे टाका किंवा मागे टाका. माझ्या इंग्लिशला फरक नाही. आधी टाकला तर होणार नेक्स्ट सॅटर्डे कॉमा शी हॅज डिसाइडेड टू टेक ऑल द किड्स फ्रॉम हर क्लास टू वॉच पुरी सिनेमा. शेवटी टाकलं तर शी हॅज डिसाइडेड टू टेक ऑल द किड्स फ्रॉम हर क्लास टू वॉच पुरी सिनेमा नेक्स्ट सॅटर्डे. जो उरतो ना तो विशेष त्रास देते. हवं ऍक्शन वर्ड कळलंय. आपण सुरुवातच 3 क्रिया असलेल्या शब्दांनी केलेले पण ध्यानात ठेवायचं. काळ दर्शवणारा क्रिया वाक्यात फक्त एकच असू शकतो. एकाहून जर जास्ती आलं तर ते एक वाक्य नसून अनेक वाक्य असतात. पण हे वाक्य एकच होतं. मग उरलेले 2 हे हवा गेलेले ऍक्शन वर्ड होते. आता पुढलं वाक्य घेऊया. थोडं अवघड करण्याचा प्रयत्न करतो. कर्ज फेडण्यासाठी तिने मंगळसूत्र सोडून घरातील इतर सर्व दागिने विकून पैशाची व्यवस्था केली होती. परत वाक्य म्हणतो. कर्ज फेडण्यासाठी तिने मंगळसूत्र सोडून किंवा तिचे मंगळसूत्र सोडून तुझे असेल तिचे मंगळसूत्र सोडून घरातील इतर सर्व दागिने विकून पैशांची व्यवस्था केली होती. सुरुवात करूया डायरेक्ट स्टेप्सने. स्टेप नंबर 1 वाक्यातली क्रिया ओळखणे. माझं मराठी आहे ना. माझ्या मराठी वाक्याचा शेवट नेहमी क्रियेने होतो. बघा शेवटी जा होती. पण मला एवढं माहित आहे होतीच्या पुढे सुद्धा काय आधी सुद्धा काय असू शकतं. केली होती. पण हा जेव्हा केली शब्द येईल ना तेव्हा थोडंसं ना केअरफुल राहायचं. ते केलीच्या आधी काय ते बघा. इथे काय होती व्यवस्था केली होती. व्यवस्था करणे याला एक शब्द आहे अरेंज्ड. आणि म्हणून या वाक्यातल्या माझ्या या वाक्यातली माझी क्रिया झाली व्यवस्था केली होती. अंडरलाईन करून नंबर 2 द्या. क्रिया ओळखली. काय ओळखा. ल होती, ले होती, ली होती. पास्ट परफेक्ट टेबल ओळखायचं. स्टेप नंबर 3 काळ ओळखलेल्या क्रियेला विचारायचं कोणी व्यवस्था केली होती. तिने. नंबर द्या 1. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे माझा 1 आणि 2 योग्य काळात एकत्र आले ना मी बनवलेली इंग्लिश चूक जरी असली तरी समजण्याजोगी असेल. इट कॅन बी इनकरेक्ट बट इट विल स्टील बी कॉम्प्रिहेन्सिबल. आता हे मधलं जोडण्याचा प्रयत्न करूया. माझं वाक्य काय होतं. कर्ज फेडण्यासाठी तिने. आता कर्ज फेडण्यासाठी आपण ठेवूया नंतर. आता तिनेच्या पुढे तिने मंगळसूत्र सोडून बॉक्स टाका. घरातील इतर सर्व दागिने पाहिजे तर एका बॉक्स मध्ये टाका. जर टाकायचं नसेल तर घरातील एका बॉक्स मध्ये टाका. इतर सर्व दागिने पुढल्या बॉक्स मध्ये टाका. विकून बघायचं राहिलं. हा विकणे म्हणजे सेल हा ऍक्शन वर्ड आहे. पण क्रियाने ठरवत ना वाक्याची. त्याच्यामुळे हवा गेलेला ऍक्शन वर्ड. विकायला असतं ना विकायला तर मी म्हणतो टू लावायचं. त्याच्या समोर ऍक्शन वर्ड आणायचा. हा विकून जेवून खाऊन पिऊन जेव्हा येतं ना तेव्हा ह्या ऍक्शन वर्डला आयएनजी लावायचं. पण आयएनजी असलेला ऍक्शन वर्ड जर हवा गेलेला असेल ना त्याच्या अगोदर टू नाही लागत. त्याच्या अगोदर बाय लागतो. कधीतरी इथे आपण बाय लावले. पैशांची एका बॉक्स मध्ये टाका. व्यवस्था केली होती. एनिवेज नंबर 2 झालं. आता याला 1 2 3 4 5 6 करायचं. शी हॅड अरेंज्ड मनी बाय सेलिंग ऑल दी ऑर्नामेंट्स किंवा ऑल दी ज्वेलरी इन दी हाऊस. तिच्या घरातली असेल तर इन हर हाऊस. सॉरी घरातली फ्रॉम हर हाऊस. फ्रॉम हर हाऊस. मंगळसूत्र सोडून एक्सेप्ट
मंगळसूत्र. शी हॅड अरेंज्ड मनी बाय सेलिंग ऑल द ज्वेलरी फ्रॉम हर हाऊस एक्सेप्ट द मंगळसूत्र. आता वाक्याची सुरुवात काय आहे? कर्ज फेडण्यासाठी ना. आता बघा, कर्ज फेडणे म्हणजे रिपे, म्हणजे हा पण हवा गेलेला ऍक्शन वर्ड आहे. आता कर्ज फेडायला असतं तर मी म्हणा असतो टू रिपे, पण आईला लागलं नाहीये, त्याच्यामुळे आयएनजी लावा. आणि आयएनजी लागला ना की टू नाही लागत. मगाशी आपण बाय लावला, इकडे आपण फॉर लावतो. कारण का फॉर का लावला? साठी आहे, साठी म्हणजे फॉर. पण कर्ज फेडण्यासाठी, कर्ज फेडणे म्हणजे रिपे, हवा गेलेला असल्या कारणाने रिपेचं रिपेइंग झालं आणि साठी होतं म्हणून फॉर झालं. माझं वाक्य झालं फॉर रिपेइंग द लोन. शी हॅड अरेंज्ड द मनी बाय सेलिंग ऑल द ज्वेलरी फ्रॉम हर हाऊस एक्सेप्ट द मंगळसूत्र. क्रिया काळ. काळ ओळखलेल्या क्रियेला प्रश्न, तोडणं, रचणं, 5 स्टेप्स, क्रिकेटर, वाक्य तयार. हा व्हिडिओ जर तुम्हाला फायद्याचा ठरला असेल तर अशाच प्रकारचे अजून व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. महाराष्ट्र होतो इंग्लिश साक्षर. तुम्ही मागे राहू नका. लीप फॉरवर्ड विकसित टेक्निक्सचा वापर करून तुमचा वर्ग इंग्लिश साक्षर करा.